माहीतच नसायला पाहिजे, फक्त तुम्हाला आनंदच आनंद माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, ज्याचं लग्न झालं त्यालाच माहीत असते का दुःख काय आणि सुख काय. ठीक आहे, तर आता मला विचारायचं आहे की सगळे आनंद आता खरंच. आणखी एक जण आवाजाला नाही म्हणजे समजून चालायचं का तसं लग्न किंवा तिचं लग्न झालेलं आहे. ठीक आहे बेटा, चला चालू करायचा प्रोग्राम. ओके, तर आज आपण पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे बाळांनो कोणता, दॅट इज रोटेशनल डायनामिक्स. काय चालू करतोय आपण? रोटेशनल डायनामिक्स हा प्रकरण पहिला चालू करतोय. ठीक आहे, कोणता प्रकरण? रोटेशनल डायनामिक. तर प्रकरणचा अर्थ असा होते बघा, प्रकरण हा शब्द ऐकले का कधी? अशा प्रकारचा प्रकरण घडला, माहित आहे का नाही माहित आहे का? बटन काय निघत का नाही? हा ठीक आहे, प्रकरणचा अर्थ समजला का तुम्हाला? काय होते? पेपरमध्ये वाचलं असेल. घटना काय होते? इन्सिडन्स. ठीक आहे, आपल्यासाठी प्रकरण म्हणजे आपल्यासाठी आहे चॅप्टर. ठीक आहे, आपण चॅप्टर चालू करतोय पहिला, ज्याचं नाव आहे बाळांनो कोणता? रोटेशनल डायनामिक. आणि ह्या रोटेशनल डायनामिक मध्ये आपण पहिला जो कन्सेप्ट बघतोय त्याचं नाव आहे सर्क्युलर मोशन. कोणता मोशन? जोरात बोलायचं. कोणता मोशन? व्हेरी गुड. तर या सर्क्युलर मोशन कन्सेप्ट मध्ये आपल्याला भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. आणि रोटेशनल डायनामिक हा जो एक लांब लचक चॅप्टर आहे बाळांनो, याला समजून घ्यायचा आहे. आणि कारण की याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा जे आहेत डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स आहेत, टॉपिक इतके सारे इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. जसं की आता आपण सर्क्युलर मोशन घेतोय, हा जसा संपला त्याच्यानंतर चालू होणार कोणता? रोटेशनल मोशन चालू होईल. कुठला? रोटेशनल मोशन. आणि त्यानंतर चालू होणार रोलिंग मोशन. तर सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, रोलिंग मोशन अशा प्रकारचे प्रकार आहेत. सर्क्युलर मोशन मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्येच आपण बघणार कोणता? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. असे डिफरंट टाइप्स ऑफ गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे काय का ज्यावेळी पार्टिकल गोल फिरणार म्हणजे सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन करणार, त्या ठिकाणी जसा लिनियर मोमेंटम होता तसा काय येणार? अँग्युलर मोमेंटम सुद्धा येईल. असे भरपूर सारे कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड होणार आणि एक लांब लचक चॅप्टर आपला डेव्हलप होईल आणि याच्यावर जाऊन आपल्याला क्वेश्चन विचारला जातं. कळलं का? आता हा जो आपण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आपण शिकणार आहोत, ज्यावेळी एंट्रन्स मध्ये एंट्री करून एंट्रन्स मध्ये रोटेशनल डायनामिक्सचा कन्सेप्ट घेऊ, त्यावेळी आपण आणखी ऍडिशनल गोष्टी याच्यामध्ये घेणार आहोत. पण आपण त्या सगळ्या गोष्टी रेस्ट्रिक्ट करून आपण फरतो आणि फक्त सर्क्युलर मोशनचा बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आपण शिकणार आहोत. कळलं सगळ्यांना? ओके, तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की बाळांनो सगळ्यांनी सांगायचं सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन मध्ये काय फरक आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं. समजा मी या ठिकाणी फॅन सुरू केला, आता सध्या एसी चालू आहे, फॅन जर सुरू केला तर फॅन मध्ये पूर्ण फॅन हा काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय की रोटेशनल मोशन करतोय? व्हेरी गुड. तर लक्ष द्यायचं, सर्क्युलर मोशन नाही करतोय, हा रोटेशनल मोशन करतोय. समजताय सगळ्यांना? ज्यावेळी एखादा कंप्लीट ऑब्जेक्ट गोल फिरत असेल किंवा रोटेट करत असेल कोणाच्या ऍक्सिसच्या अराउंड मध्ये, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो सांगा? रोटेशनल मोशन म्हणतो. याचाच अर्थ कुठलाही मोठा ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतले, जसा की तुम्ही दगड फिरवलात, बरोबर आहे, भवरा फिरवला, त्याच्यानंतर आपला काय फिरता सांगा? फॅन फिरतोय. तर ह्या मला सांगा, किंवा आपली अर्थ स्वतःभोवती गोल फिरते आहे, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? रोटेशन परफॉर्म करताय. आणि ज्यावेळी ऍक्सिसचा कन्सेप्ट येणार त्यावेळी तो रोटेशनल मोशन म्हटलं जाणार. कळलं? आणि या व्यतिरिक्त जर मी समजा याला असं म्हटलं की फॅन मधला एक पार्टिकल, जसा टिप ऑफ द ब्लेड जे तुम्हाला पाता दिसतोय, फॅनचा ब्लेड दिसतोय, त्याचा एखादी पार्टिकल जर घेतला तर हा सेंटरच्या अलांग मध्ये काय करतोय? सर्क्युलर मोशन. याचाच अर्थ असा होते की मला सांगा, जर मी एखादी पार्टिकलची गोष्ट घेतला तर तो काय करतोय? सर्क्युलर. आणि पूर्ण ऑब्जेक्टची गोष्ट घेतली तो काय करताय? रोटेशनल. बस समजलं का सगळ्यांना? आता मला सांगा, सनच्या अराउंड मध्ये मला सांगा अर्थ काय करतोय? रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय की सर्क्युलर करतोय? सर्क्युलर करतोय. आणि स्वतःभोवती? आलं लक्षात? समजतायत? आपल्याला सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट घ्यायचा आहे, तर सगळ्यांनी सांगायचं एक बेसिक डेफिनेशन कोणाची? सर्क्युलर मोशनची. तर मला सांगा, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ ए पार्टिकल, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग बरोबर लिहिलं, अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल. Circumference of a circle is known as सर्क्युलर मोशन. कळलं का सगळ्यांना? याला सर्क्युलर मोशन म्हटल्या जाणार. आता सर्क्युलर मोशन हा जर मोशन असेल बाळांना, तो लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये आपण आता समोरचा कन्सेप्ट घेणार आहोत, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. पण लक्षात ठेवायचा, मोशन हा शब्द आल्यानंतर आपण एक सगळ्यात अत्यंत महत्वाची घटना शिकलो होतो. तुम्हाला आठवत असेल की सर्क्युलर मोशनच्या आधी रेक्टिलिनियर मोशनचा कन्सेप्ट घेतला. तर रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण बघितलं होतं का सांगा? दॅट इज लिनियर मोशनच्या कन्सेप्ट मध्ये
ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या क्वांटिटीज आल्या होत्या, जसा की सांगा काय लिहिलं होतं आपण, डिस्प्लेसमेंट आला होता. काय आला होता? डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर काय आला होता सांगा, स्पीड आली किंवा वेलॉसिटी आली. त्याला आपण काय लिहिलं सांगा सगळ्यांनी, दॅट इज ds बाय dt लिहिलं होतं. आठवते का सगळ्यांना? त्यानंतर मला सांगा आता काय आलं होतं, ऍक्सेलरेशन. त्या ऍक्सेलरेशनच्या वेळी काय आलं सांगा, दॅट इज dv बाय dt. अशा प्रकारचा प्रोग्राम आला होता. बरोबर आहे. मी इकडे सर्क्युलर मोशन लिहिण्याच्या ठिकाणी अँग्युलर मोशन लिहिलं होतं, आठवत असेल. आज मी काय लिहिणार सांगा, सर्क्युलर मोशन लिहिणार. ठीक आहे. तर मला सांगा या ठिकाणी ज्यावेळी एखादी पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, यावेळी समजा तुम्हाला आठवत असेल मी शिकवलेला आहे, पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला आणि ह्या आर्कनी काय केलं, सेंटर सोबत काय केला, एक सबस्टेंड केला. कोण? अँगल, दॅट इज नोन ॲज थीटा. तर या थीटाला मी बार लावला तर हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटला जात होता. आठवते का? तर ज्यावेळी याला मी लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो तर हा काय बनणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय बनेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा व्ही होतं, सगळ्यांना आठवते. याला आपण काय लिहू शकतो, ओमेगा. व्हॉट इज ओमेगा? अँग्युलर वेलॉसिटी. जसं मी इथं लिहिलं ds बाय dt, त्यावेळी आपण काय लिहितो सांगा, d थीटा बाय dt. व्हेरी गुड. ज्याप्रमाणे आपण ऍक्सेलरेशन लिहिला लिनियर, आपण काय लिहू, अँग्युलर ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय अल्फा. अल्फा इज इक्वल टू बघा dv बाय dt, त्याला काय लिहिणार सांगा, d ओमेगा बाय dt. अशा प्रकारचा प्रोग्राम बघितला होता. बरोबर आहे. लिनियरचा अँग्युलर सोबत आणि अँग्युलर मोशन मध्येच कोणकोणत्या गोष्टी येणार, ज्या गोष्टी सर्क्युलर पाथ मध्ये किंवा रोटेशनल मोशन किंवा रोलिंग मोशन अशा प्रकारच्या घटना ज्यावेळी घडतील, त्यावेळी तुम्ही याचा कन्सेप्ट न लावता कोणाचा लावाल, अँग्युलरचे तुम्ही युनिट्स वापर म्हणजे क्वांटिटीज वापरणार. कळलं? सिमिलरली समजा पार्टिकल हा काय करतोय, सर्क्युलर मोशन. आता मला सांगा या ठिकाणी मी असा म्हटला का फॅन ऑलरेडी गोल फिरतोय म्हणजे काय करतोय सांगा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट. पण समजा आता फॅन बंद आम्ही चालू केला तर स्पीड काय होत जाईल, वाढत जाईल. समजा स्पीड समजा बदलत असेल, त्याच्यामध्ये काय डेव्हलप होणार, ऍक्सेलरेशन डेव्हलप होणार. आणि अशा वेळी ज्या मोशन मध्ये ऍक्सेलरेशन असतं त्यावेळी आपण कायनेमॅटिक्सचा इक्वेशन वापरत होतो. आठवते का? कारण की प्रत्येक कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन मध्ये काय येते, ए. तर मला सांगा याचे कायनेमॅटिक्सचे इक्वेशन कोणते कोणते होते रे बाबा? पहिला इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरा सांगा काय बनते, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. व्हेरी गुड. त्याच्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. व्हेरी गुड. आता हेच अँग्युलर मध्ये सांगायचं सगळ्यांनी. पटकन सांगा, अँग्युलर मध्ये v च्या ठिकाणी काय येईल, ओमेगा फायनल इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा इंटू टी. ए च्या ठिकाणी काय येणार, अँग्युलर ऍक्सेलरेशन. सगळ्यांनी बोलत चलायचं. समोरचं इक्वेशन सांगा, एस म्हणजे कोण आहे, थीटा. काय लिहिणार मी, थीटा इज इक्वल टू बोला ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. टाइम दोघांसाठी एकसारखाच राहील. अँग्युलर किंवा लिनियर टाइम असतो का? नाही. त्याच्यानंतर सांगा ओमेगा फायनल स्क्वेअर इक्वल टू ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस ट्वाइस ए आणि एस च्या ठिकाणी अल्फा इंटू थीटा. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये कशा प्रकारचे क्वांटिटीज येणार आहेत आणि लिनियर मध्ये कोणत्या प्रकारचे क्वांटिटीज होते. समजताय का सर? याचा अर्थ असा होते का की आपण सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत तर ह्या क्वांटिटी येणारच नाहीत. तर लक्षात ठेवायचं, सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलरच्या सुद्धा क्वांटिटीज येतील आणि लिनियरच्या सुद्धा क्वांटिटीज येतील. म्हणजे समजा मी ओमेगा वापरला, त्या ठिकाणी ओमेगा तर येईल, परंतु काय येईल, व्ही पण येणार. मी जर अल्फा वापरणार तर अल्फाच्या ठिकाणी अल्फा पण येणार आणि ए पण येणार. लिनियर मध्ये अँग्युलरच्या आल्या होत्या का? नाही. पण अँग्युलर मध्ये लिनियरच्या क्वांटिटीज येणार. याला डोक्यात फिट करून ठेवा. समोरचा प्रकरण तुम्हाला तसं समजत जाईल. परंतु हे सगळं आपण डिटेलमध्ये समजण्याच्या आधी काय आपल्याला बेसिक जे आहेत टर्मिनॉलॉजी शिकावे लागतील बाळांनो. ते शिकण्यासाठी आपण चालू करतोय. पहिला जो टर्म आहे सर्क्युलर मोशन मधला तो टर्म आहे दॅट इज रेडियस वेक्टर. काय शिकणार आहोत आपण? चला काय शिकणार आहोत? तर बघा, रेडियस वेक्टर हा प्रकरण काय आहे समजून घ्यायचं. मी आताच म्हटलं सर्क्युलर मोशन शिकण्याआधी आपल्याला काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत टर्मिनॉलॉजीज ते शिकावे लागतील. रेडियस म्हटलं सगळ्यांना माहित आहे. रेडियस काय असतं रे बाबांनो? आर असतो. आपण डिनोट करत असतो. बरोबर आहे. तर हा कोण आपला सर्कल आणि हा आपला सर्कलचा कोण सेंटर. या ठिकाणी एक पार्टिकल आहे ज्याचं नाव मी म्हटलं काय, पोझिशन काय म्हटलं, ए. आणि याच्यापासून आपण नेहमी असं काढत होतो एक लाईन, त्याला काय म्हणायचे, रेडियस म्हणायचे. परंतु या रेडियसला आपण आता काय देणार आहोत, एरो देणार आहोत. काय देणार आहोत? दिसता सगळ्यांना. सपोज हा पोझिशन, हा पार्टिकल ए पोझिशन पासनं बी पोझिशन वर जर गेला असेल तर मला सांगा ही जी वेक्टर लाईन आहे त्याचा पोझिशन जर सांगायचा असेल कोणाचा आहे, पार्टिकलचा. आता हल्ली त्यावेळी काय करणार, असा दाखवणार का, पोझिशन असाच दाखवणार ना. अरे कळलं का? तर हा कोण आहे, R1 बार आहे. हा कोण आहे, R2 बार आहे. ओके. तर मला सांगा ह्या वेक्टर बघा लाईनला मी फक्त काय दिलं, एरो दिलं आणि एरो दिल्यामुळे
हा काय दाखवत आहे? पोझिशन दाखवत आहे. कोणाचा? पार्टिकलचा. कुठे? सर्क्युलर पाथवर म्हणजे सर्कम्फरन्सवर काय करत असताना? सर्क्युलर मोशन करत असताना. बरोबर आहे. मला सांगा R1 बार इज इक्वल टू R2 बार होऊ शकतं का? नाही. अरे होऊ शकते का? नाही. सर का बरं? कारण की बघा दोघांचा मॅग्नेट्यूड भलेही काय असेल? सेम असेल, म्हणून याला मी मॉड मध्ये लिहितो. आता हे इक्वल असू शकतात म्हणजे याची लाईन आणि याचा मॅग्नेट्यूड दोन्ही कसे आहेत? सेम. परंतु लक्षात ठेवायचा दोघांचा डायरेक्शन कसा आहे? वेगळा वेगळा. त्याच्यामुळे मी असं लिहिला R1 बार इज नॉट इक्वल टू R2 बार बट मॉड ऑफ R1 बार इज इक्वल टू मॉड ऑफ R2 बार. कळलं? आता या रेडियस वेक्टरला आपण नाव देऊ शकतो बाळांनो. कोणतं? याला म्हणतात काय? पोझिशन वेक्टर. काय म्हणतात? आता तुम्हाला समजलं असेल मी पोझिशन वेक्टर का बरं म्हटलं? कारण की हे वेक्टर लाईन पार्टिकलचा काय दाखवतो? पोझिशन दाखवतो. व्हेरी गुड. मग मला सांगा डेफिनेशन पोझिशन वेक्टरची काय लिहिणार रे बाबा? the vector drawn from the center of a circle towards the position of a particle performing circular motion. कळलं का? हा अशी वेक्टर लाईन आहे जे सेंटर पासून कोणाकडे टुवर्ड्स आहे? पोझिशन ऑफ द पार्टिकल विच परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. मला सांगा याचा युनिट काय असेल? ही एक लाईन आहे त्याच्यामुळे याचा युनिट ऑब्वियस गोष्ट आहे काय येणार बाळांनो? मीटर येणार. समजलं का? याची व्हॅल्यू निगेटिव्ह तेव्हा घेतली जाईल जेव्हा मी इकडे दाखवणार म्हणजे कुठं? टुवर्ड दी सेंटर. ऑब्वियस गोष्ट आहे. समजलं? मला सांगा R1 बारला -R1 बार कधी लिहिणार? ज्यावेळी एरो तुम्ही कुठे दाखवणार? उलट्या डायरेक्शननी. हे समजलं सगळ्यांना? यालाच काय म्हणाल तुम्ही? पोझिशन वेक्टर असं म्हणणार. समजलं सगळ्यांना? आता लक्ष द्या समोरचा कन्सेप्ट. ज्यावेळी पार्टिकल हा का करतोय सांगा? सर्क्युलर मोशन. इथंच घेऊ आपण. ज्यावेळी पार्टिकल हा का करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. समजा हा अँगल अतिशय छोटा असेल आणि हा आर्क काय बनवत आहे? अँगल बनवत आहे. मला सांगा ह्या आर्कला मी डेल्टा एस म्हणतो. सर एस म्हणजे काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके. मला सांगा डेल्टाचा मिनिंग काय होतं रे बाबा? छोटा. किंवा तुम्ही डीएस सुद्धा लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. काय लिहिता येईल? डीएस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डीएस? छोटासा डिस्टन्स. मला सांगा ज्यावेळी एखादी आर्क मोठा असेल तर आर्क म्हटला येईल, पण इथला जर छोटासा पार्ट मी जर कट केला वाढानो चांगल्याने बघायचा, तुम्हाला काय दिसतंय? एक स्ट्रेट लाईन दिसते का नाही दिसत? म्हणजे समजा आर्कला मी जर छोटा केला तर आर्क न नसता का बनून जाईल? स्ट्रेट लाईन बनेल. हा जो स्ट्रेट लाईन जो छोटा झालेली आहे म्हणजेच आर्क हा बेसिकली कोणाला बनवतोय? अँगलला बनवतोय. कोणत्या अँगल? डेल्टा थीटा. आणि याला आपण काय म्हटलं? डेल्टा एस. ओके. आता अत्यंत एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्ही डोक्यात फिट करून ठेवायचा. त्या फॉर्म्युला आहे अशा प्रकारचा बाळांनो, दॅट इज अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ. अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ बाय रेडियस. हा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे. हे तुमच्या जॉमेट्री वरून तयार होतो. समजताय का? काय म्हटलं? अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ बाय रेडियस. मला सांगा पटकन या ठिकाणी किती अँगल बनला रे बाबा? डेल्टा थीटा. काय बनलाय? डेल्टा थीटा. आर्क लेंथची व्हॅल्यू किती दिसताय सांगा? हा हो आर्क लेंथ, ज्याला आपण काय म्हणू? डेल्टा एस डिवायडेड बाय रेडियस म्हणजे कोण? आर. आर डेल्टा आर लिहू शकाल का? नाही. आर मला सांगा आर किती मोठा असेल तर मोठा सर्कल बनेल, पण समजा माझा आर्क कसा असेल? छोटा असेल तर अँगल छोटा बनेल. त्याच्यामुळे डेल्टा एस आणि डेल्टा थीटा असं लिहिलेला डिवाइड बाय आर. मग मला सांगा सो देअरफॉर आर इज इक्वल टू मी असं लिहू शकतो का रे बाबा? डेल्टा एस बाय डेल्टा थीटा. कळलं का? किंवा जर मला असं लिहायचं असेल आर इज इक्वल टू डीएस बाय डी थीटा तरी चालेल का? बिलकुल चालेल. तर मला एक रेडियसचा नवीन फॉर्म्युला मिळेल, दॅट इज डीएस बाय डी थीटा. पण मॅक्झिममच्या वेळी हा किंवा हा फॉर्म्युला आपल्याला जास्त यूज मध्ये येणार नाही. यूज मध्ये येणारा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा हा असेल बाळांनो. काय असेल सांगा? डीएस इज इक्वल टू काय म्हटलं मी? डीएस इज इक्वल टू आर तिकडे घेऊन जा, काय बनेल? आर इंटू डेल्टा थीटा किंवा डी थीटा. हे कळलं का सगळ्यांना? आता चांगल्याने बघायचं मी काय म्हटलं. व्हॉट इज दिस डीएस? दॅट इज लिनियर डिस्टन्स. काय हा कोण आहे? रेडियस इज इक्वल टू इंटू अँगुलर डिस्टन्स. कोण आहे? अरे तोच शिकलो ना आपण. हा कोण आहे? अँगुलर डिस्टन्स. हा कोण आहे? लिनियर डिस्टन्स. याचा अर्थ हा पहिली अशी एक आपल्याला फॉर्म्युलेशन मिळाला या फॉर्म्युल्यावरून जो लिनियर आणि अँगुलरला जोडतो. कळलं का? मी याला कसा लिहू शकतो सांगा? दॅट इज लिनियर. हा बोला काय लिहिणार तुम्ही? लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू बोला रेडियस इंटू रेडियस इंटू आता सध्या मी क्रॉस वगैरे प्रोडक्ट वापरणार नाही, ते आपण भविष्यात वापरू. बोला अँगुलर डिस्प्लेसमेंट. कळलं का सगळ्यांना? हा पहिला असा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लिनियर आणि अँगुलरचा. आता लक्ष द्यायचा
भविष्यात आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच गोष्टी शिकणार आहोत. काय शिकलो सांगा? दॅट लिनियर डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस इन टू अँग्युलर डिस्टन्स. छोटा असेल तर डीएस, मी समजा ऍव्हरेजली वापरायला गेलो तर एस म्हणू शकतो. छोटा असेल तर डी थिटा, मोठा असेल तर थिटा. अरे हो ना, तर ऍव्हरेज नंबर घेतला डी थिटा म्हणजे काय? छोटासा थिटा. थिटा 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 मिळून काय बनला सांगा? डी थिटा डी थिटा डी थिटा मिळून काय बनला? पूर्ण थिटा बनेल. 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री करत गेले किती बनाल? 5 डिग्री. अरे कळत आहे का? तर मला सांगा लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ज्यावेळी आपण याचा काय करणार आहोत? डिफरन्शिएट करणार आहोत बाळांनो, तर काय करू सांगा? दॅट इज डीएस बाय डीटी. म्हणजे काय होतं? मी काय केलं? डिफरन्शिएट केलं. काय केलं म्हणजे काय केलं सांगा? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. चालेल का? मग मला सांगा इकडे काय करू सांगा? आर इंटू डी थिटा बाय डी टी करावं लागेल. अरे हा काय केलं? डेरिव्हेटिव्ह केला. पूर्ण ह्या दोन्ही टर्म पैकी जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल ना. रेडियस कधी बदलणार आहे का? त्याचा मॅग्निट्यूड बदलणार का? मग बाहेर निघेल का? अरे बोलत चला, रिस्पॉन्स द्या. हा, व्हेरी गुड. मग मला सांगा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज. अरे काय बनते? लिनियर वेलॉसिटी इक्वल्स टू आर दिसत तसा. बोला डी थिटा बाय डी टी इज व्हॉट? अरे बाप रे, म्हणजे सेकंड एक असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला ज्याच्यामध्ये लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. पहिला फॉर्म्युला बनला हा आणि सेकंड फॉर्म्युला बनला हा. समजला? आता परत मी काय करणार सांगा? समजा वेलॉसिटी टाइम सोबत बदलत असेल बाळांनो, इंटू आर बाहेर निघेल. याला काय लिहिणार? बोला डी ओमेगा बाय डी टी. कळत आहे का? सांगा डीव्ही बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज लिनियर ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन म्हणायचं नाही, लिनियर आहे का अँग्युलर आहे हे टर्म्स वापरत चालायचं. हुशार पोरांनी बोलत चला. आणि जे सगळे काय गब्बू विद्यार्थी आहे, ढ विद्यार्थी ते बिल न बोलले तरी चालेल. ठीक आहे. इक्वल्स टू बोला रे बाबा आर इंटू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज अँग्युलर ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय. व्हेरी गुड. तर किती फॉर्म्युलेशन्स बनलेले आहेत? म्हणजे मी आता लक्षात ठेवायचं असेल तर मी असं लिहू का? लिनियर इज इक्वल्स टू लिनियर क्वांटिटी इज इक्वल्स टू बोला रेडियस इंटू बोला अँग्युलर असं म्हणावं लागेल का? हो, समजलं का? तर हा आपल्याला सर्क्युलर मोशन साठी कामात येणारा टर्म आहे. हा फॉर्म्युलेशन कन्सेप्ट लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम साठी नसणार. तो कार्यक्रम आपण उलटा असेल प्रोग्राम. मी भविष्यात सांगेल कशा प्रकारे असेल. कळलं? समजलं का? लिनियर इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर. फक्त काय टाकायचं? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. समजलं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम बेटा? आता याच्यानंतर डोक्यात फिक्स करून ठेवा की अशा प्रकारचे फॉर्म्युलेशन मला वापरता येणार आहे जेव्हा जेव्हा मी काही सोडवायला जाणार. हे कळलं? आता बघा या ठिकाणी आपण चालू करू. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? दॅट इज नोन ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय बघत आहोत? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय होतं युनिफॉर्मचा अर्थ? युनिफॉर्म शब्द वापरल्यानंतर आपल्याला समजलं सर युनिफॉर्म वेलॉसिटी हा शब्द डोक्यात येतो, ज्याच्यामध्ये वेलॉसिटी ही नेहमी कशी असते? कॉन्स्टंट. तर बघा या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला बेसिकली अशा प्रकारचा डिफाईन केला जाते. द मोशन ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ ए पार्टिकल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. काय म्हटलं जाते? कॉन्स्टंट स्पीड इज नोन ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा मी फॅन चालू केलं, स्टार्टिंगला तो युसीएम मध्ये असेल का रे? कारण की स्पीड काय होत चालली? वाढत चालली. मग थोड्या वेळाने मी 10 ते 15 सेकंड नंतर बघणार, त्यावेळी त्याला काय म्हणाल? युसीएम म्हणाल की नाही म्हणणार? ओके, त्याला काय म्हणायला जाईल? युसीएम. फॅन बंद केलं, बंद होत असताना स्पीड काय होत चालली? डिक्रीज. त्यावेळी त्याला काय म्हणाल? नॉन युसीएम. आणि नंतर चालू केलं मग नॉन युसीएम. परत थोड्या वेळाने युसीएम. बंद केला, चालू केला, नॉन युसीएम. चालूच आहे. समजताय? तर याचा अर्थ आपण डिफाईन असा करू शकतो, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीड. बोला द मोशन ऑफ ए पार्टिकल. बोला बाळांनो, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग दी circumference of a circle with a constant speed is known as circular motion. आता इथं जे आहेत काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल आणि आपल्या डेफिनेशनला आपण थोडासा मॉडिफाय करू, कारण की फक्त जे आहे स्पीड म्हटल्यानं होणार नाही. भरपूर गोष्टी अशा असतात जे सर्क्युलर मोशन मध्ये येणार असेल. ठीक आहे. आता बघा सर्क्युलर मोशन मध्ये मी आता अशा प्रकारे तुम्हाला सर्कल काढतो, तर लक्षात ठेवायचा हा जो सर्कल तुम्हाला दिसतो का, हा दिसताय व्हर्टिकल दिसताय.
भविष्यात या सर्कलला मी अशा प्रकारेच काढेन असं कधीच काढणार नाहीचं कारण असा की मानून चला एखाद्या समजा दोरीला किंवा स्ट्रिंगला मी दगड बांधून असा फिरवत आहे, हा कोणता मोशन झाला? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि जर असा फिरवलो तर हा काय झाला? होरिझॉन्टल प्लेन बनला आणि हा व्हर्टिकल. पटकन सांगायचं, व्हर्टिकल प्लेनच्या वेळी बघा दगड खाली जाताना वरती जाताना असा होईल. मग मला सांगा हे युसी म्हटलं जाईल का? कारण की स्पीड का आहे? चेंज होत आहे. म्हणून मी भविष्यात असा सर्कल काढणार नाही, असंच काढेन. पण आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी असा सर्कल काढतो, पण समजून चलायचा हा कोणता आहे? होरिझॉन्टल युसीएम आहे. काय आहे? व्हेरी गुड. आता चांगल्याने बघायचं, या ठिकाणी मानून चला बाळांनो एक कोण आहे? पार्टिकल आहे. कोण आहे? हा पार्टिकल ए पोझिशनवर होता, त्याच्यानंतर कुठे गेला रे बाबा? बी वर गेला असेल, कुठे गेला? सी वर गेला, कुठे गेला? डी वर गेला. हा मी असा म्हटला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मानून चला या स्ट्रिंग मधला हा दगड जर या ठिकाणी, मला सांगा रेडियस तर कॉन्स्टंट आहे ना, मग मला सांगा या ठिकाणी याची स्पीड कशी आहे? लिनियर स्पीड कशी आहे बाबांनो? लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे. लिनियर स्पीड कॉन्स्टंट. सर या ठिकाणी लिनियर स्पीड कशी का कॉन्स्टंट आहे? बाळांनो चांगल्याने बघायचा, पार्टिकल इथे जर गेला तर हा लिनियर डिस्टन्स कव्हर करताय. म्हणजे ज्यावेळी पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळी प्रत्येक वेळी तो ऍक्च्युअल मध्ये काय करताय? छोटे छोटे काय बनवताय? लिनियर डिस्टन्स कव्हर करताय. करताय की नाही करताय? मग लिनियर डिस्प्लेसमेंट ज्यावेळी होत आहे किंवा लिनियर डिस्टन्स कव्हर करत आहे याचा अर्थ तो काय करत आहे? सर्क्युलर मोशन कशामुळे बनवत आहे? लिनियर डिस्टन्स परफॉर्म करत करत. बरोबर आहे. तर लिनियर डिस्टन्स या डायरेक्शननी असेल तर लिनियर वेलॉसिटी किंवा लिनियर स्पीड इकडेच असेल. म्हणजे समजा गोल फिरवताना दगड जर तुटला आणि तुटून या डायरेक्शनच जाणार का नाही? टँजेन्शियल. अरे आयडियल केस मध्ये टँजेन्शियलच जाणार ना. समजा इथून तुटला आणि 100 मीटर पर सेकंडची स्पीड मी मेजर केलो, मग मला सांगा इथून जर तुटून पडणार कुठे जाईल? इकडे जाईल. कितीच्या स्पीडनं जाईल? 100 मीटर पर सेकंड. इथून तुटून जाणार किती जाईल? 100 मीटर पर सेकंड. इकडून जाईल त्यावेळी किती जाईल? 100 मीटर पर सेकंड. याचा अर्थ लिनियर स्पीड कशी आहे रे बाबांनो? सांगा पटकन. कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कशी आहे? हे सगळ्यांना कळलं. दुसरी क्वांटिटी सांगा बाळांनो मला. या ठिकाणी समजा लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे व्ही कॉन्स्टंट आहे आणि आर सुद्धा कसा आहे रे बाबा? कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा, मी एक फॉर्म्युला बनवला, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. का बनवला? मग व्ही इज इक्वल टू आर ओमेगा म्हणजे सर ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. मग मला सांगा व्ही सुद्धा कॉन्स्टंट ना, आर सुद्धा कॉन्स्टंट म्हणजे ओमेगा सुद्धा कॉन्स्टंट. बरोबर आहे. मग मला सांगा या ठिकाणी बाळांनो की आपण, मी असं म्हणू कदाचित अँग्युलर स्पीड, का म्हटलं मी? अँग्युलर स्पीड इज ऑल्सो कॉन्स्टंट. हे कळलं का? हा सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट आहे. समजून घ्या, महत्वाचा घटना आहे. काय आहे? अँग्युलर स्पीड ऑल्सो कॉन्स्टंट. आता इथे नवीन टर्म मग येतो बाळांनो कोणता? सांगा आता. अँग्युलर स्पीडची डायरेक्शन सांगा सर. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण एक काय करतो? राईट हँड काय वापरतो? थंब रूल वापरतो. इफ सपोज ऑल कर्ल फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ पार्टिकल ऑफ मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, then this outstretched finger indicate the direction of angular displacement or angular velocity. कळलं का मी काय म्हटलं? सर असं कसं सांगता येईल? बाळांनो लक्षात ठेवा, आता तुम्हाला असं म्हणता येईल का पार्टिकल सर अँटी क्लॉकवाईज फिरत आहे मानून चला मी म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी अँटी क्लॉकवाईज. समजा पार्टिकलला मी असा तुम्हाला इकडून म्हटलंय सर्क्युलर मोशन म्हणजे डोळ्यासमोर ठेवला तुम्हाला कळलं तरी का पार्टिकल कोणत्या डायरेक्शन फिरत आहे? एकदम स्पीडमध्ये फिरत असेल कळणार पण नाही. कळत आहे का? म्हणून आपण इंडिकेशन साठी एक काम केला. समजा पार्टिकल कसा फिरत असेल? अँटी क्लॉकवाईज, तर आपला थंब काय इंडिकेट करेल? थीटा आणि ओमेगाचा डिरेक्शन. कोणाचा? थीटा आणि ओमेगाचा डिरेक्शन. कळलं का? मग मला सांगा क्लॉकवाईज फिरला तर अंदर चालला म्हणजे कुठं? बघा क्लॉकवाईज अंदर चालला, अंदर म्हणजे जर असा पकडलो तर कुठं होईल? खाली. बरोबर का? म्हणजे समजा मी इथं अशा प्रकारचा सर्कल काढला. पटकन सांगा बाळांनो सर्क्युलर मोशन कसा होता अँटी क्लॉकवाईज मध्ये? तर सगळ्यांनी सांगायचा वरच्या डायरेक्शननी काय आहे? ओके बोला. थीटा बार, किंवा जिकडेच थीटा बार असेल तिकडेच कोण असते? ओमेगा आहे. ज्या डायरेक्शन मध्ये तुमचा काय असतो? डिस्प्लेसमेंट, त्या डायरेक्शननी कोण असते? वेलॉसिटी. मग मला सांगा बाळांनो पार्टिकल समजा तुमचा कसा फिरतो आहे? क्लॉकवाईज. कसा फिरतो आहे? क्लॉकवाईज. तर पटकन सांगायचं थीटा कुठं राहील? खाली राहणार, आणि जिकडे थीटा राहील तिकडेच कोण राहील? ओमेगा राहील. हे कळलं का? आता मला सांगा सगळ्यांनी पार्टिकल कसा फिरतोय? गोल फिरतोय. चला ठीक आहे सर,
आपण थोडासा एक राऊंड गेला, आपला कोणता अँग्युलर स्पीड झाला कॉन्स्टंट. का बरं कॉन्स्टंट आहे? कारण की व्ही आणि आर कसा आहे. आता कॉन्स्टंट म्हणजे अँग्युलर स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर पटकन सांगायचा अँग्युलर वेलॉसिटी पण कशी असेल. आता अँग्युलर स्पीड म्हणजे कोण? ओमेगा. तर अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा बार. ओमेगा बार म्हणजे कोणाकोणावर डिपेंड करेल रे? त्याचे डायरेक्शनवर मी असं लिहू का? ओमेगा इंटू यू कॅप. हा कोणा? युनिट वेक्टर ना. हा कोणा? त्याचा मॅग्निट्यूड. मला सांगा पार्टिकल हा समजा क्लॉकवाईजच फिरत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर ओमेगा कुठं असेल? वर. मला सांगा आपला पार्टिकल असा फिरून असा फिरत आहे का? त्याच्यामुळे ओमेगा हा नेहमी कुठं राहील? अरे कुठं राहील? वरच राहील ना. कोणत्या डायरेक्शन राहील? मग मला सांगा डायरेक्शन चेंज होत आहे का? नाही. मग मला सांगा समजा व्ही बदलत नसेल तर ओमेगाचा मॅग्निट्यूड पण बदलत आहे का? नाही. मग हा जर कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा कशी राहील? कॉन्स्टंट. हे तीन गोष्टी कळाल्या. आता चौथा येतो बाळांनो कोणता? लिनियर वेलॉसिटी. हे कॉन्स्टंट आहे का सांगा? लिनियर वेलॉसिटी म्हणजे याचा मी नाव देतो बाळांनो कोण? V1. काय नाव दिला? हा कोण आहे? V2. हा कोण आहे? V3. हा कोण आहे? V4. कॉन्स्टंट आहे. हा. आता मी असं म्हणतो V1 बार, V2 बार, V3 बार, V4 बार. या केसमध्ये लिनियर स्पीड मध्ये V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3 इज इक्वल टू V4 होत होतं. मॉड मध्ये लिहितो आहे मी. समजलं का मॉड मध्ये का लिहिलो आहे? कारण की मॅग्निट्यूड कसा आहे सगळ्यांचा सेम. इथं होईल का? V1 बार इज नॉट इक्वल टू V2 बार इज नॉट इक्वल टू V3 बार इज नॉट इक्वल टू V4 बार. कळलं का? सगळ्यांची डायरेक्शन कशी आहे? चेंज आहे. आता तुम्हाला चार गोष्टी कळाल्यात. कोणत्या कोणत्या सांगा? ज्यावेळी पार्टिकल युसीएम म्हटल्या जाते त्यावेळी किती प्रकारची तुमच्याकडे क्वांटिटीज आलेत? 4. 2 कोणते? लिनियर अँग्युलर स्पीड आणि 2 कोणते? लिनियर अँग्युलर वेलॉसिटी. याच्यापैकी पटापट सांगायचं कोणकोणत्या गोष्टी कॉन्स्टंट आहे? लिनियर स्पीड, अँग्युलर स्पीड, अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर वेलॉसिटी कशी आहे? व्हेरिएबल आहे बेटा. कशी आहे? रिझन सांगायचं. याचा कारण का असला पाहिजे? की डायरेक्शन का होत आहे? आता मला डेफिनेशन सांगा. द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ ए कॉन्स्टंट स्पीडच म्हणाल का फक्त? नाही. का म्हणाल? हा, विथ ए कॉन्स्टंट लिनियर स्पीड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अँग्युलर स्पीड. त्याच्यानंतर सांगा अँग्युलर वेलॉसिटी. कॉन्स्टंट काय आहे? बट व्हेरिएबल लिनियर वेलॉसिटी. ते लिहिणार नाही, फक्त कॉन्स्टंट तेवढेच लिहिणार. लिनियर स्पीड, अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर वेलॉसिटी इज नोन ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. का? आता तुम्हाला हे डेफिनेशन परफेक्ट वाटते का? समजलेलं आहे. आता याच्यातून एक कन्सेप्ट येतो बाळांनो. मला सांगा की ज्यावेळी वेलॉसिटी टाइम सोबत बदलत आहे, वेलॉसिटी टाइम सोबत जर बदलत असेल कोणती वाली? लिनियर वाली. कारण की पार्टिकलचं डायरेक्शन काय होतं? चेंज. तर ज्यावेळी वेलॉसिटी बदलत असते त्यावेळी ऍक्सेलरेशन डेव्हलप होत असतं पण डायरेक्शनमुळे. तर अशा वाल्या मोशनला तुम्ही या ठिकाणी ह्या मोशनला सर्क्युलर मोशन, भलेही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल परंतु याला आपण आजपासून नाव देणार आहोत कोणता? इट इज नोन ॲज ऍक्सेलरेटेड मोशन. काय म्हणणार आहोत? ऍक्सेलरेटेड मोशन. कळलं का सगळ्यांना? अत्यंत महत्वाची घटना आहे. पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात असं बघायला मिळालं असेल की ज्यावेळी पार्टिकल काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर करतोय, मोशन करतोय. कसा मोशन करताय? युनिफॉर्म. पण तरीही हा काय आहे? ऍक्सेलरेटेड. समजलं का सगळ्यांना? आय होप ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता काही लोक बसले ज्यांच्या मनात चालू असेल, सर इथं थीटा बार आणि ओमेगा बार तर तुम्ही सांगितल्या, काही प्रॉब्लेम नाही. अल्फा सांगितले का? अल्फा का? अल्फा इज व्हॉट? अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता लक्षात ठेवायचं, तुमची अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे युसीएम मध्ये आणि लिनियर अँग्युलर स्पीड सुद्धा कॉन्स्टंट आहे तुमचा ऍक्सेलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. त्याच्यामुळे युसीएम मध्ये मला सांगायचं अल्फाची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. अरे असेल ना 0. कारण की याच्यामध्ये बघा इथं काय होईल? हा ऍक्सेलरेटेड का बरं म्हटलं? लिनियर स्पीड सर कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, पण याचा डायरेक्शन काय होता? व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे ऍक्सेलरेटेड म्हटलं. म्हणजे त्याच्यात ए आहे की नाही आहे? आहे. ए आहे. अल्फा आहे का? अल्फा तेव्हा डेव्हलप होतो ज्यावेळी अल्फा काय म्हणतो? डी ओमेगा बाय dt झाला पाहिजे. ना मॅग्निट्यूड बदलत आहे ना त्याचा डायरेक्शन बदलत आहे, तो अल्फा राहील का? पण समजा मी बटन बंद केला कोणाचा? फॅनचा. फॅनची बटन काय केली? बंद केली. किंवा बंद झाल्यावर फॅनला काय केलं? चालू केलं. मला सांगा या ठिकाणी काय बदलत जाईल? ओमेगा बदलणार की ओमेगा बार बदलणार?
ओमेगा बारचा अर्थ असा होते विथ डिरेक्शन. डिरेक्शन बदलणार आहे का फॅनचा? तो जसा फिरणार आहे, म्हणजे समजा मी अँटी क्लॉकवाईज फॅन फिरवता तर ओमेगा बार वरतीच राहणार. कुठं राहील? वरतीच राहणार. पण ओमेगा तर चेंज होत आहे ना. ओमेगा इज व्हॉट, त्याचा मॅग्निट्यूड. कळलं का? पहिल्या रोटेशन मध्ये तो 360 डिग्री थिटा किती कव्हर करताय? 2 सेकंड मध्ये. दुसऱ्या वेळी दुसऱ्या रोटेशनला 1 सेकंड मध्ये, तिसऱ्या रोटेशनला अर्ध्या सेकंड मध्ये. स्पीड का होत जात आहे? वाढत जात आहे. अरे कळत आहे का? मग मला सांगा, ज्यावेळी ओमेगा चेंज होईल म्हणजे नॉन युसीएम मध्ये अल्फा असेल का? कळलं का? आता अल्फा युसीएम मध्ये अल्फा 0 आहे, पण नॉन युसीएम मध्ये, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अल्फा का करेल? एक्झिस्ट करेल. काय करेल? एक्झिस्ट करेल. हे समजलं सगळ्यांना? जर हा एक्झिस्ट करता असेल तर मग कोणत्या डायरेक्शन असेल? वरती असेल का खाली असेल? समजा मी असलं फॅन म्हटलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत आहे, थीटा बार ओमेगा बार आपण ह्या रूलनं वरती काढला, बघा आला, मग अल्फा कुठं राहील? वरती राहील खाली राहील? बाळांनो, आठवा तो दिवस जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्सलरेशन हा काय असतो? मतलबी असतो. काय असतो? एवढा मतलबी असतो. तो काय म्हणतो? तुम्ही वरती या का खाली या, मला त्याच्याशी काही लेनदेन नाही. हा काय म्हणतो? अगर तुम बढ़ रहे हो तो मैं तेरे साथ हूं, अगर तुम तेरे पास का पैसा घट रहा है, तुम गरीब हो रहे हो तो मैं तेरे अपोजिट में हूं. आठवलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला क्रॉस क्वेश्चन विचारणार की सर फॅन चालू केलाय का फॅन बंद केलाय? आता मला म्हणा, मी म्हटलं फॅन चालू केलाय. फॅन चालू केला, फॅन क्लॉकवाईज सेन्सनं फिरतो आहे. मला सांगा थीटा आणि ओमेगा बार कुठं राहणार? खाली राहणार. हे सगळ्यांना कळलं बरोबर? आणि मी असं म्हटलं की आता ओमेगा बार हा वाढत आहे. काय होत आहे? वाढत आहे. अल्फा कुठं राहील? खाली राहील. ओ उसके साथ में रहेगा. मी म्हटलं दुसराच कुठला तरी चायना कंपनीचा फॅन घेऊन आला, तो चायना कंपनीचा फॅन असा फिरत आहे. तो कसा फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. तेव्हा सुद्धा मी असं म्हटलं, आता सांगा थीटा बार आणि ओमेगा बार कुठं राहील? कुठं राहील? वर राहील. हा झाला कोण? थीटा बार. हा झाला कोण? ओमेगा बार. पटकन सांगा मला, अल्फाची डायरेक्शन कोणाकडे राहील? मी म्हटलं फॅन आता बंद केलेला आहे, मी म्हटलं फॅन चालू केलेला आहे. जेव्हा समजलं का? मग अल्फा आहे मतलबी. तो का म्हणेल? मी असं म्हटलं की ओमेगा आता वाढत आहे, अल्फा बार कुठे राहील? वर राहील. मी म्हटलं ओमेगा घटत आहे, अल्फा कुठे राहील? खाली राहील. समजलं का? हे सगळे गोष्टी समजले तर काय काय गोष्टी बघितले मॅडम आपण? सगळे एकदम खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ बाय रेडियस, रेडियस वेक्टर काय होतो, त्यांचे रिलेशन्स बघितले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या. कळलं? आता अत्यंत महत्वाची घटना, ही सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, मी इथे लिहून देतो की समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल त्यावेळी थीटा बार आणि ओमेगा बार कुठे असेल? वर असेल. आणि समजा पार्टिकल कसा असेल बाबांनो? क्लॉकवाईज असेल, त्यावेळी कसा राहील तो? थीटा बार आणि ओमेगा बार कुठे राहील? खाली राहील. आणि अल्फाची व्हॅल्यू, अल्फा बार म्हणजे डायरेक्शन ऑफ अल्फा कोणावर डिपेंड करणार? डिपेंड्स ऑन, पटकन सांगायचा, डिपेंड्स ऑन दी इंक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग दी रेट ऑफ ओमेगा बार. समजलं का? हे याच्यावर डिपेंड करेल, लक्षात ठेवायचं. समजलं? तेल रब करतो आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला अल्फा काढता आला पाहिजे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी समोरचा केस आपण घेऊ, त्याचं नाव आहे बाळांनो पिरियडिक मोशन. कोणता मोशन? पिरियडिक मोशन. सर पिरियडिक मोशन हा कन्सेप्ट काय आहे सांगा लवकर, वेळ होतो आहे आपल्या लेक्चरचा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पिरियडिक मोशन? द मोशन ऑफ ए पार्टिकल which repeat itself, the motion which repeat itself with equal interval of time. The motion of a particle which repeat itself with equal interval of time is known as पिरियडिक मोशन. मला सांगा पिरियडिक मोशन कोणत्या कोणत्या प्रकारचे होऊ शकतात? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा पिरियडिक मोशन आहे की नाही आहे? बेटा फॅन फिरत आहे, एका सेकंड मध्ये एक रोटेशन, दुसऱ्या सेकंडला दुसरा रोटेशन, तिसऱ्या सेकंडला तिसरा रोटेशन. याचा अर्थ कोणता मोशन आहे? पिरियडिक मोशन. समजा आपला फॅन घेतला, कुठला वाला? टेबल फॅन. कोणता मोशन आहे? पिरियडिक मोशन. माशी ज्यावेळी काय करते? पंख आपले काय करते? कोणता मोशन? पिरियडिक मोशन. कोणता पक्षी आपला हे काय करतो? पंख काय करतो? फ्लाय करवतो, त्यावेळी कोणता मोशन? पिरियडिक मोशन. असं याला पिरियडिक मोशन म्हणाल का? कळलं का? त्यावेळी मला सांगा पिरियडिक मोशन म्हणजे काय? मोशन कोणाचा? पार्टिकलचा काय करेल?
इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये काय करेल, मोशन परफॉर्म करेल. त्यालाच आपण काय म्हणू, पिरियोडिक मोशन. याचाच अर्थ असा बाळांनो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा कोण मोशन आहे, पिरियोडिक मोशन आहे. हे लक्षात ठेवायचा आहे. समजलं का सगळ्यांना? पिरियोडिक मोशन आहे. क्लिअर आहे? आता लक्षात ठेवायचा, पिरियोडिक मोशन आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, त्याचं नाव आहे पिरियड. पिरियड ऑफ मोशन. काय असते हा? पिरियड ऑफ मोशन. काय असते सर पिरियड ऑफ मोशन? which time required to perform one rotation or period of UCM. जर मी असं म्हटलं, what is the meaning of period of UCM? The time required for a particle to perform one rotation along the circumference of the circle is known as time period of a motion. किंवा period म्हणा किंवा याला आपण तुम्ही काय नाव देऊ शकता, time period. समजलं का? म्हणाल डेफिनेशन सांगा. The time required to perform one rotation of the on the circumference of the circle on the for the uniform circular motion is known as time period of the motion. समजलं? मग मला सांगा या ठिकाणी याला जे डिनोट करणार आहोत आपण कॅपिटल टी नी करणार आहोत. आणि समजा पार्टिकल मध्ये या ठिकाणी पार्टिकल समजा एक रोटेशन परफॉर्म करून बाळांनो कुठं आला सांगा, याच पोझिशनला आला ए नावाचा. तर मला इथं टाइम काढायचा आहे. तर याच्याच भरोशावर आपण स्पीडचा फॉर्म्युला वापरू शकतो. बरोबर आहे? स्पीड इज इक्वल टू काय वापरतो बाबांनो, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे? मला काय काढायचं आहे, टाइम पिरियड काढायचा आहे. तर टाइम पिरियड साठी मी टाइम इकडे घेऊन गेलो, काय उरलं इकडे सांगा, डिस्टन्स उरलेला आहे. इकडे काय गेला, स्पीड आलेला आहे. इक्वल्स टू किती डिस्टन्स कव्हर करताय, सर्कमफरन्सचा डिस्टन्स एक रोटेशन साठी करतो ना आपण. किती डिस्टन्स असेल, ट्वाइस पाय आर डिवायडेड बाय कितीच्या स्पीडनी, व्ही च्या स्पीडनी. आणि व्ही कसा आहे, कॉन्स्टंट आहे. व्ही कसा आहे, आर सुद्धा कसा आहे, 2π कसा आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ टी सध्या पुरता आपला काय राहील, कॉन्स्टंट राहील. आणि यालाच म्हणतात टाइम पिरियडचा फॉर्म्युला. आता सर हाच फॉर्म्युला मला ओमेगाच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का? बिलकुल हो म्हणा. अरे हो म्हणा सर, सांगा. कारण की व्ही आणि ओमेगाचं रिलेशन आहे का आपल्याकडे? हो. काय होतं सांगा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. काय होता, व्ही इज इक्वल टू सर टी इज इक्वल टू 2πr बाय आर ओमेगा. आर आर गेट. याचाच अर्थ टी चा नवीन फॉर्म्युला आपल्या समोर मिळेल. मी इथं लिहितो, टी इज इक्वल टू व्हॉट इज दिस, ट्वाइस पाय बाय ओमेगा. याला मी सध्या आपल्या जागेसाठी इथं ठेवून देऊ, ट्वाइस पाय बाय ओमेगा. आलं लक्षात? याचा युनिट काय असेल बाळांनो, सेकंड असेल. टाइम काढत आहोत म्हणजे आपण. अरे कळलं का? आता याच्यानंतर एक लहानसा टर्म येतो, त्याचं नाव आहे बाळांनो काय, फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन किंवा फक्त फ्रिक्वेन्सी नाव देऊ. कळलं का? आता फ्रिक्वेन्सीला लक्षात ठेवायचं, कुठं कुठं एन नी डिनोट केलं असते, कुठं एफ नी डिनोट केलं असते, कुठं इटाने डिनोट केलं असते. मॉडर्न फिजिक्स मध्ये त्याला न्यू न डिनोट केलं असते. आपल्या नोट्स मध्ये किंवा आपल्या बोर्डामध्ये एन ने डिनोट केलं, तर आपण एनच करूया. काय होत असते फ्रिक्वेन्सी सांगा. आता सांगा मला पहिले तर याची डेफिनेशन एकदा रिपीट करा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टाइम पिरियड? द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू परफॉर्म वन रोटेशन फॉर ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज नोन एज टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते, दॅट नंबर्स ऑफ रोटेशन, नंबर्स ऑफ रोटेशन इन ए युनिट टाइम इज नोन एज फ्रिक्वेन्सी. किती रोटेशन युनिट टाइम, युनिट म्हणजे काय होते, युनिटचा अर्थ होते 1. एक सेकंड मध्ये किंवा एका मिनिटामध्ये किती रोटेशन परफॉर्म होणार, यालाच काय म्हटलं जाईल, फ्रिक्वेन्सी. जर असं मी असं म्हटलं एका सेकंड मध्ये फॅन 4 वेळा फिरतात, फ्रिक्वेन्सी किती झाली, 4. मी असं म्हटलं फ्रिक्वेन्सी सध्या 50 आहे, याचा अर्थ काय, एका सेकंड मध्ये किती, 50. मी असं म्हटलं एका मिनिटामध्ये पार्टिकल 60 वेळा फिरतोय, तर फ्रिक्वेन्सी किती, अरे एका मिनिटात 7 वेळा म्हणजेच एका सेकंड मध्ये. समजा याचा अर्थ तुम्हाला जरी मी असा शब्द कधी वापरला, दॅट इज 120 RPM, दॅट इज रोटेशन पर मिनिट, तो तुम्ही कशात काढाल, पर सेकंड. तर 120 RPM म्हटलं, याचा अर्थ पर सेकंड मध्ये किती, 2. एका सेकंड मध्ये 2 वेळा म्हणजे 60 सेकंड मध्ये 120 वेळा. कळलं का? आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा लास्टचा पार्ट येतो. मी तुम्हाला म्हटलं बाळांनो की व्यवस्थित लक्ष द्या, एका सेकंड मध्ये 2 रोटेशन परफॉर्म करतात, फ्रिक्वेन्सी किती, किती, 2. एका सेकंड मध्ये किती वेळा रोटेशन करतोय, 2 वेळा, तर फ्रिक्वेन्सी किती, अरे कळलं ना. आता मला सांगा टाइम पिरियड किती, किती होईल, कळलं का मी काय बोललो. एका सेकंड मध्ये 2 वेळा, एका सेकंड मध्ये 2 वेळा, फ्रिक्वेन्सी किती, मग टाइम पिरियड किती, बिलकुल गलत. एका सेकंड मध्ये 2 वेळा फिरत आहे, तर टाइम पिरियडचा अर्थ काय तुम्ही सांगितले होते, एका रोटेशनला करण्यासाठी लागलेला टाइम. हा यस, किती होणार, 0.2. काय केले असाल तुम्ही, मनातल्या मनात पटकन सांगा,
डिवाइड केले म्हणजे उलटा केले तुम्ही नंबरला. आता लक्ष द्या, असा लक्ष द्या, मी असं म्हटलं एका सेकंडमध्ये 4 वेळा रोटेशन करतोय, तर फ्रिक्वेन्सी किती? 4. मग टाइम पिरियड किती? 0.25. कसा? एका सेकंडमध्ये 4 वेळा ते एक रोटेशन करणाऱ्याला लागतात, म्हणतात काय? टाइम पिरियड. तर कसा माहित झालं की 0.25 म्हणजे 25% सेकंडमध्ये तो काय करता? एक रोटेशन कंप्लीट करता. याचाच अर्थ असा बाळांनो की फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. नाही कळलं? कळलं का? समजा मला टाइम पिरियड माहित असेल तर मी फ्रिक्वेन्सी काढू शकेन. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर टाइम पिरियड घटेल आणि टाइम पिरियड जर वाढला तर फ्रिक्वेन्सी घटेल. कळलं का? आता याचा अर्थ असा की मला सांगा फॉर्म्युले टाइम पिरियडचे कोणते कोणते होते बाबांनो? 2πr/v. त्याचा उलटा लिहावा लागेल. तर फ्रिक्वेन्सीचा पहिला फॉर्म्युला काय बनेल? पटकन सांगा. v/2πr. अरे हो ना. दुसरा फॉर्म्युला सांगा सर पटकन. दॅट इज n = ω/2π. अरे कळलं का? सर याच्यातून एक अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला निघून येतो जे भविष्यात तुम्हाला खूप वेळा कामात येणार. तो म्हणजे कोणाचा? ओमेगाचा. ओमेगा = 2πn. कळलं का? सर याचा अर्थ ओमेगाचे माझ्याकडे भरपूर सारे फॉर्म्युले डेव्हलप झाले. कोणते कोणते सांगा सर पटपट. की मला माहित आहे सर ओमेगा = dθ/dt. अरे हो की नाही? सर ओमेगा म्हणजे आताच थोड्या वेळ आधी आपण बघितलं ओमेगा इज व्हॉट? दॅट इज r/v. सॉरी v/r. ओमेगा = v/r. तिसरा फॉर्म्युला मिळतो ओमेगा = व्हॉट दिस? 2πn. डोक्यात टाकून ठेवायचं कोणत्या वेळी कोणता फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो. समजलं का? इतकं सारं आज आपण एका लेक्चरमध्ये शिकलो. यालाच म्हणतात काय? सर्क्युलर मोशन. कोणता मोशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर काय काय शिकलो मला फक्त टॉपिक सांगायचे. पहिले आपण बघितलं काय? लिनियर सर्क्युलर मोशन. दुसरं काय बघितलं? लिनियर आणि अँग्युलरचं काय? रिलेशन. तिसरं काय बघितलं? रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरचा फॉर्म्युलेशन आपण बघितला. रेडियस = आर्क लेंथ बाय अँगल. आर्क लेंथ बाय अँगल. तर अँगल = व्हॉट? आर्क लेंथ बाय रेडियस. बरोबर आहे. याच्यावरून आपल्याला फॉर्म्युलेशन मिळतं कोणता? लिनियर = रेडियस इंटू अँग्युलर. ज्याच्या भरोशावर आपण काय बनवतो? 3 रिलेशन्स. कोणाकोणाचे रिलेशन्स? लिनियरचे = रेडियस इंटू अँग्युलरचे. लिनियर डिस्प्लेसमेंट = रेडियस इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलॉसिटी = रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर ऍक्सेलरेशन = रेडियस इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन. कळलं सगळ्यांना? त्यानंतर आपण कन्सिडर घेतो कोणाचा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये किती क्वांटिटीज आलेत? 4. पहिला कोण? लिनियर स्पीड, लिनियर वेलॉसिटी, लिनियर अँग्युलर स्पीड, अँग्युलर वेलॉसिटी. यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी कॉन्स्टंट असतात UCM मध्ये? लिनियर स्पीड कॉन्स्टंट असतो, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते, अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट येते. पण लिनियर स्पीड म्हणा किंवा अँग्युलर वेलॉसिटीचे डायरेक्शन कोणत्या भरोशावर काढा? ते बाय युझिंग द राईट हँड थंब रूल. If suppose all curl finger indicate the direction of motion of particle along the circumference of the circle, then outstretched finger indicate direction of theta bar or omega bar. मग अल्फा बारची डायरेक्शन कसा आहे? मतलबी आहे. ते म्हणत असेल ओमेगा बार वाढत असेल तर अल्फा मी तिकडे राहील, जिकडे कोण राहील? ओमेगा राहील. कळलं का? अशा भरोशावर आपल्याला माहित झालं. म्हणून आपण डेफिनेशन काय केली? मॉडिफाय केली. आणि एकच गोष्ट व्हेरिएबल आहे ते म्हणजे कोण? लिनियर वेलॉसिटी. ते नेहमी कशी असेल? टँजेन्शियल असेल. टँजेन्शियल का असेल? कारण की छोटासा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी व्ही असेल. ज्या डायरेक्शनला एस बार असतो त्या डायरेक्शनने व्ही बार असते. कळलं का? आणि याचा अर्थ असा की आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकतोय म्हणजेच काय शिकतोय? पिरियडिक मोशन शिकतोय. आणि ज्यावेळी पिरियडिक मोशनचा कन्सेप्ट आला म्हणजे कोण आला? टाइम पिरियड आला. सो व्हॉट इज द टाइम पिरियड? दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू परफॉर्म वन सर्क्युलर मोशन. त्यालाच काय म्हणतात? टाइम पिरियड. युनिट काय असेल? सेकंड असेल. ओके. त्याचा फॉर्म्युला आपण काय काढला? T = 2πr/v or 2π/ω. पटकन सांगा मग. फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? दॅट इज नंबर ऑफ रोटेशन युनिट इन अ युनिट टाइम. 1 सेकंड म्हणा किंवा 1 मिनिट म्हणा, पण आपण कोणता युनिट घेत असतो? सेकंड. याचा अर्थ 1/सेकंड म्हणजे काय झाला? याचा युनिट पर सेकंड किंवा याला आपण काय म्हणू शकतो? सेकंड इनवर्स. काय म्हणायचा? आणि यालाच भविष्यात सेकंड इनवर्सला आपण म्हणणार आहोत हर्ट्ज. काय म्हणणार आहोत? हर्ट्ज. आरपीएम मध्ये दिलं असेल तर कशात कन्वर्ट करावं लागेल? आरपीएस मध्ये करावं लागेल. आणि आरपीएस म्हणजेच कोण आहे? हर्ट्ज आहे. रिव्हॉल्यूशन पर सेकंड म्हणजेच कोण? हर्ट्ज. समजलं का? आणि फॉर्म्युलेशन बनले उलटे. आणि ओमेगाचे 3 फॉर्म्युले बनले. याला विसरायचं काम करायचं नाही. समजलं का? आता हे सगळं जे आहे ते तुम्ही समराईज करून घ्या. याला नोट डाऊन करा. बाकी तुम्हाला नोट्स तुमच्याकडे अवेलेबल होऊनच जाईल. ठीक आहे? चलो. थँक्यू व्हेरी मच.